नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल। सकाळचे 10 वाजलेत आणि मी अहिल्यानगरपासून 36 किलोमीटरवर आणि पाथर्डीपासून 25 किलोमीटरवर आदर्श गाव असलेल्या लोहसर या ठिकाणी आलेलो आहे। आणि या ठिकाणी काल भैरवचं एक मोठं मंदिर आहे। त्या मंदिर आपल्याला पाहायचंय, काही माहिती घ्यायची। चला माझ्या बरोबर मित्रांनो, चला आता आपण जे काल भैरवचं मंदिर आहे त्या मंदिराकडे दर्शनासाठी जात आहोत। या बाजूत मस्जिद आपण पाहू शकता आणि चौकामध्ये या ठिकाणी भव्य असं त्रिशूल लक्ष वेधून घेत असतं। काल भैरव हे भगवान शंकराचं रौद्र रूप। आणि तसं पाहिलं तर भारतामध्ये उज्जैन या ठिकाणी काल भैरवचं मोठं मंदिर आहे। काशी विश्वनाथाची नगरी काशीमध्ये काल भैरवचं मंदिर आहे आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये आगडगाव या ठिकाणी सुद्धा काल भैरवचं मंदिर आहे। तसं पाहिलं तर आज मी आदर्श गाव लोहसर या ठिकाणी असलेलं काल भैरवचं मंदिर आपणाला दाखवणार आहे काही मिनिटात। पण मंदिराच्या उजव्या बाजूस गावकऱ्याच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सभा मंडप, भव्य सभा मंडप बांधलेला आहे। आणि भव्य मंदिर आपणास दिसतंय। समोर सोनेरी कलरचा दीपस्तंभ आणि बाजूस भव्य दीपमाळ बी आपण पाहू शकता। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता भव्य दिव्य असं काल भैरवचं मंदिर आहे। आणि माझ्या कडेवर बहुतेक आता या दुसरा व्लॉग आहे की माझा नातू नटखट शिवांश आहे। तर चला जाऊया आपण आता मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ। आता आपण आलो मुख्य मंदिरामध्ये। माझ्या पाठीमागं पाहू शकता काल भैरवाची तेजस्वी दिव्य मूर्ती आपणाला दिसते। आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर एक वेगळा अनुभव आणि अनुभूती होते। या तीर्थक्षेत्राविषयी अजून माहिती आपण तर घेणारच आहोत। पण या ठिकाणी असं बोललं जातं, गुगलवर सर्च केल्याच्या नंतर माहिती मिळते की राहू आणि देवांमध्ये ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस राहूचा जो सर या गावामध्ये पडला, त्यामुळं या गावाला लोहसर म्हटलं गेलं। त्याचप्रमाणे त्याचा जो देह आहे तो या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या राघू हिवरे या ठिकाणी हिवऱ्याच्या झाडाखाली पडला होता, त्यामुळे त्याला राघू हिवरे म्हटलं जातं। आणि राहूच्या गळ्यामधला जो ते कडं या ठिकाणाहून काही अंतरावर असलेलं जे कडगाव आहे त्या ठिकाणी पडलं, त्यामुळे त्या गावाला कडगाव म्हटलं जातं। काल भैरवचं मुख्य मंदिर आहे। त्या मंदिराच्या डाव्या बाजूस साईबाबा, खंडेराय यांच्या मूर्तीही लक्ष वेधून घेतात। आणि या ठिकाणी तसं पाहिलं तर लोहसर पासून एक 30-35 किलोमीटरवरच मी राहतो। पण एवढं भव्य आणि दिव्य मंदिर माझ्या जवळ असून मी या ठिकाणी का आलो नाही याचं मला आश्चर्य वाटतंय। आणि तसं 1 महिन्यापासून या ठिकाणी येण्याचा मी विचार करत होतो। आज संडे असल्यामुळं मी माझ्या कुटुंबासह काल भैरवच्या दर्शनासाठी आलेलो आहे। बऱ्याच दिवसाची इच्छा माझी आज रविवारी काल भैरवच्या दर्शनाची पूर्ण झालेली आहे। असेच आमचे
नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आमच्या गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,